हा खारीक आणि खोबऱ्याचा भुगा आहे। ॲक्च्युली खारीक आणि खोबरं यांना भाजून आपण मिक्सरमधून बारीक करून त्याचा असा बारीक चुरा करून घ्यायचा आहे। थोडंसं तूप टाकून आता आपल्याला ड्राय फ्रूट्स रोस्ट करून घ्यायचे आहेत। चमचा तुपामध्ये आपण सगळेच ड्राय फ्रूट्स रोस्ट करून घेणार आहोत। प्रथम मी 1 मिनिटासाठी बदाम रोस्ट केले, नंतर आता आपण काजू टाकणार आहोत। हे रोस्ट करून घेऊयात। यानंतर अक्रोड आणि पिस्ता यांना रोस्ट करून घ्यायचं आहे। सगळ्यांना एकत्रच रोस्ट करत आहे मी, तुम्ही वेगवेगळे देखील रोस्ट करू शकता। मी सगळ्यांना एकत्रच रोस्ट करत आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगवेगळे देखील रोस्ट करू शकता। यानंतर गोडांबी टाकून आपण याला देखील एकत्रच रोस्ट करून घेऊयात। मी यामध्येच हे पंपकिन सीड्स देखील टाकून रोस्ट करणार आहे आणि खरबुजा सीड्स देखील मी यामध्येच रोस्ट करणार आहे। थोडी खसखस देखील मी यामध्येच टाकणार आहे। तडतड आवाज यायला चालू झालेला आहे, म्हणजे आपलं व्यवस्थित रोस्ट झालेले आहेत ड्राय फ्रूट्स। आता आपल्याला हे थोडं थंड करून घ्यायचं आहे। आता आपले ड्राय फ्रूट्स थंड होईपर्यंत आपण डिंक तळून घेऊया। त्यासाठी पॅन मध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि तुपामध्ये डिंक हा तळून घ्यायचा आहे। खूप छान तापलेलं आहे। आता आपण डिंक तळून घेऊया। पॅन जरा छोटं झालंय, तुम्ही पॅन मोठं घ्या आणि तूपही भरपूर टाका, म्हणजे तो व्यवस्थित छान आपला डिंक तळून झालेला आहे। डिंक छान तळून झालेला आहे। आता आपण ड्राय फ्रूट्स चॉपर मधून बारीक करून घेऊया। तुम्ही मिक्सर मधून देखील काढू शकता, मी चॉपर मधून काढणार आहे। डिंक देखील आपला छान तळला गेलेला आहे, परंतु जर थोडासा क्रश करायचा असेल तर क्रश करू शकता। एकदम मोठा दिसणार नाही म्हणून मी थोडा क्रश करून घेणार आहे। मॅशरच्या साहाय्याने मी क्रश करणार आहे। क्रश झालेला आहे। यामध्ये आता हा क्रश केलेला डिंक आपल्याला टाकणार आहोत आणि हे मिक्स करून घेणार आहोत। याला मिक्स करून घेऊयात। याला आता मिक्स करू। खारीक खोबऱ्याचा भुगा आता आपण यामध्ये मिक्स करून हे देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता वेलची पावडर टाकूयात आणि जायफळ किसून टाकूयात। थोडंसंच टाकायचं। 1 चमचा सुंठ पावडर आपण यामध्ये टाकणार आहोत। हे सगळं मिक्स करून घेऊ। आपण तर याचा लाडू बांधणार आहोत, परंतु हे मिश्रण तुम्ही असंही ठेवून चमच्याने देखील खाऊ शकता, परंतु आपल्याला लाडू बनवायचे आणि लाडूसाठी आपल्याला बाइंडिंग हवं आहे। ते बाइंडिंग आपण तूप आणि गुळाचं बनवणार आहोत। आपल्या डिंक तळलेल्या कढईमध्येच आपण तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये गूळ टाकून आपण त्याचा पाक करून घेणार आहोत। थोडंसं पाणी मी यामध्ये टाकणार आहे। अगदीच 1 ते 2 चम्मच पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाहीये। पाक आपला झालेला आहे। मोठ्या परातीमध्ये आपण हे मिश्रण शिफ्ट करून घेऊया, म्हणजे लाडू बांधायला इझी जाईल। आणि यामध्ये आता आपण पाक टाकणार आहोत।
सगळं टाकू. गरम असल्यामुळे चमच्याने प्रथम व्यवस्थित, थोडं थंड झाल्यानंतर हाताने मिक्स करून घ्यायचे. लाडू आपल्याला थोडे गरम असतानाच बांधावे लागणार आहेत. आता आपलं लाडू बांधायसारखं मिश्रण झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, आपले लाडू देखील बांधले जात आहेत. बघा, अगदी व्यवस्थित लाडू बांधला गेलेला आहे. अतिशय सुंदर असा लाडू आपला बांधला गेलेला आहे. हे बंद कर नाही.